कल्याणच्या अर्णव खैरे या 19 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली। त्याच्या आत्महत्येमागचं कारण ठरलं ट्रेनमध्ये झालेली मारहाण। आणि या मारहाणीचं कारण होतं या मुलानं मराठीतून न बोलता हिंदी भाषेमध्ये बोलणं। हाच मुद्दा पकडून भाजपने ठाकरेंना टार्गेट केलं आणि यानंतर आता राजकारण तापल्याचं चित्र आहे। बघूया। 19 वर्षांचा अर्णव खैरे हा आता या जगात नाही। 18 नोव्हेंबर 2025 चा दिवस त्याच्यासाठी अखेरचा ठरला। ट्रेनमध्ये झालेल्या मारहाणीमुळे अस्वस्थ झालेल्या अर्णवनं घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। पण अर्णवला ज्या कारणामुळे ट्रेनमध्ये मारहाण झाली ते कारण होतं त्यानं हिंदीत बोलणं आणि यावरूनच राजकारण पेटलं। कल्याण मुलुंड लोकलमध्ये जेव्हा अर्णवने हिंदीत जरा आगे बढ़िए असं म्हटलं तेव्हा वाद झाला। मराठी बोलत नाहीस या कारणावरनं 4 ते 5 जणांनी त्याला बेदम मारहाण केली। मारहाणीनंतर घाबरलेल्या अर्णवने वडिलांना फोन करून मला खूप भीती वाटते असं सांगितलं। 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी त्यानं कल्याण इथल्या घरी लाल ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। मारहाणीतून निर्माण झालेल्या भीतीनेच त्यांच्या मुलानं आत्महत्या केली। हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोड़ा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है। तर त्याच्या प्रवासी बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला। आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको आणि कदाचित माझ्या मुला मी रफटप बनवायला पाहिजे होतं म्हणजे त्यांनी पण प्रतिकार केला असता, पण त्यांनी प्रतिकार केला नाही। ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं। त्याच्यात मानसिक तणावाखाली होता। त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असं त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही एडीआरच्या दाखल केलेला आहे। आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहेत। अर्णव हा मुलुंडच्या केळकर महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता। डॉक्टर बनण्याचं त्याचं स्वप्न होतं, पण या एका घटनेनं झालेल्या आघाताने त्याने आयुष्याचा शेवट करून घेतला। या इतक्या दुर्दैवी घटनेवर सुद्धा राजकारणानं वेग पकडला। भाजपने या घटनेसाठी ठाकरेंना जबाबदार धरलं। मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला, मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला। आम्ही कधी कुठल्या जातीचा द्वेष नाही केलाय आणि त्या मुलाने आगे चलो म्हटल्याबरोबर त्यांना जे कोणी केलंय ते गैर केलंय। खरं म्हणजे अशांना शोधून काढून कारवाई झाली पाहिजे, मग ते कोणी असू दे। इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष, भारतीय जनता पक्षासारखे, हे लोक का गप्प आहे? मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे। या घटनेचं राजकारण होत असताना काही प्रश्नांची उत्तरही शोधावी लागतील। भाषिक अस्मितेचं राजकारण समाजात हिंसेला प्रोत्साहन देत आहे का? एका निरपराध तरुणाचा जीव घेण्या इतका कट्टरतावाद समाजात मूळ धरतोय का? भाजप आरोप करते त्याप्रमाणे हे ठाकरेंच्या भाषिक अस्मितेचा विषय का, की हा केवळ दिशा चुकलेल्या अस्मिताप्रेमींचा गुन्हा आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवावी लागतील, कारण राजकारणाच्या पलीकडे समाज म्हणून एका चांगल्या वातावरणासाठी आपल्याला आग्रही राहावं लागेल। कारण झुंडीला मेंदू नसतो हेच या मराठी माणसानं कळत नकळत घेतलेल्या मराठी माणसाच्या बळीनं सिद्ध केलंय। योगेश कोडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।